नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी एक महत्त्वाची आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी हालचाल या ठिकाणी सुरू झालेली आहेत. राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. 30 जून पूर्वी मोठी घोषणा होण्याची शक्यता राज्य सरकारमार्फत वर्तविली जात आहे. सुमारे 24 ते 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ या ठिकाणी मिळणार आहे. 35,000 कोटी रुपयांच्या कर्जावर राज्य सरकारचा मोठा मास्टर स्ट्रोक असणार आहे आणि मोठ्या शेतकऱ्यांना झटका सुद्धा या ठिकाणी बसणार आहे. अल्पभूधारकांना मोठा या ठिकाणी दिलासा राज्य सरकारमार्फत दिला जाणार आहे. नेमकं काय ठरणार, कोणाला फायदा होणार, कोणाला फायदा होणार नाही, संपूर्ण कर्जमाफी विषयीची माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब असणे गरजेचे आहे. वेळोवेळी ज्या काही अपडेट असतात राज्य सरकारमार्फत ते आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी राज्य सरकारची तयारी आता जवळपास पूर्ण होण्यात आलेली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. 30 जून पूर्वी याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर मोठे धनगाडे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे महागडी गाडी आहे, चारचाकी वाहने आहेत, फार्म हाऊस आहे, जास्त शेती आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ देण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. यासाठी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची समितीची कार्यकक्षा वाढवलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 7 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी 4,000 कोटी रुपयांची कर्ज या ठिकाणी घेतलेली आहे. यापैकी किती शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार हे प्रत्यक्ष घोषणेनंतर समजणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग कर्जमाफीची वाट बघत असतानाच विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचा अजेंडा जाहीर केलेला होता. निवडणूक झाल्यानंतर त्याच वर्षी ही कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र वेळेत कर्जमाफी मिळत नसल्याने विरोधी पक्ष शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. दरम्यान कर्जमाफी देण्याचा मुहूर्त साधला जात आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन जे आहे शेतकरी संघटनेना, विरोधी पक्ष नेत्यांना राज्य सरकारमार्फत देण्यात आलं, ज्यावेळेस या संघटनांनी आंदोलने केली. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 24 ते 25 लाख शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शेतकऱ्यांचे एकूण 35,477 कोटी रुपयांचं पीक कर्ज स्थगित आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीचा आराखडा अंतिम करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा विचार या ठिकाणी चालू आहे. राज्यातील शेती क्षेत्र गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, गारपीट असेल, बाजारभावातील चढउतार असेल, यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहे. उत्पादन खर्च वाढत असताना पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कर्जांच्या ओझ्याखाली या ठिकाणी दबले आहेत. सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले पीक कर्ज शेतकऱ्यांकडून थकीत राहिले. परिणामी नव्याने कर्ज घेण्यास शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्यास सुमारे 24 ते 25 लाख शेतकरी वर्गांना मात्र या ठिकाणी थेट लाभ होणार आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यास ग्रामीण भागातील अर्थचक्राला चालना या ठिकाणी मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची पत पुन्हा सुधारेल, नव्याने पीक कर्ज घेणे सुलभ होईल आणि उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता असणार आहे. 35,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला आता आवश्यक आहे या कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. 35,000 कोटीहून अधिक रकमेची तरतूद करणे हे राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठे
ओझे ठरू शकते आणि त्यामुळे ही माफी एकर कमी न देता टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बँकांशी समन्वय साधून थकीत कर्जाची अचूक पडताळणी सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता 30 जून पूर्वी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे, ज्या अंतर्गत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. 35,000 कोटी रुपये राज्य सरकारला लागणार आहे. 30 जून पूर्वी राज्य सरकार कर्जमाफीची या ठिकाणी घोषणा करणार आहे. मोठ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मात्र जे अल्पभूधारक शेतकरी वर्ग आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ राज्य सरकारमार्फत दिला जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते सामने जय हिंद जय महाराष्ट्र.